सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे महाराष्ट्रातील 4 मंत्री अखेर अडकले. अशोक खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील या 4 मंत्र्यांना सगळ्यात मोठा धक्का. मित्रांनो, जाणून घेऊया मंत्र्यांची थेट नावं. 4 मंत्री कोण आहेत? राज्याच्या राजकारणामध्ये या मंत्र्यांना अखेर आपलं सगळ्यात मोठं महत्वाचं स्थान आता गमवावं लागतंय. खरात प्रकरणात महाराष्ट्रात उडाली मोठी खळबळ. मंत्रिमंडळातील राज्याच्या मंत्रिमंडळातील या 4 मंत्र्यांचा समावेश. मित्रांनो, हे प्रकरण आपण गेल्या कित्येक दिवसांपासून आपण हे प्रकरण बघतोय. या प्रकरणामध्ये अशोक खरात प्रकरणाशी अनेक आमदार अनेक नेत्यांची नावं समोर आली होती. आता मात्र मंत्रीच सापडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सरकारला जबरदस्त धक्का बसलाय. त्या मंत्र्यांची नावं जर तुम्ही ऐकली तर घाम फुटेल त्या मंत्र्यांना, त्यांच्या नेत्यांना आणि त्या पक्षातील सर्वच नेत्यांना. मित्रांनो, सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया. नाशिकच्या गाजलेल्या खरात प्रकरणामध्ये आता मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांची नावं आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या 4 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून बडतर्फी करावी अशी मागणी आता विरोधी पक्षाने थेट केलेली आहे. मित्रांनो, सविस्तर ही बातमी तर आपल्याला बघायची आहे. 4 मंत्र्यांची नावं, ते मंत्री कोण आहेत, त्यांच्या पाठीमागे असणारा सगळ्यात मोठा वरदहस्त कोणाचा आहे ते देखील आता आपण पाहणारच आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात आता परत एकदा खळबळ उडाली आहे. खरात यांच्या प्रकरणातून आता मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांची नावं समोर आली आहेत. त्यामुळं आता एकच चर्चा रंगली असून यामुळे मात्र जबर हादरा बसलाय तो सत्ताधारी दोन्ही पक्षांना. मग तो एकनाथ शिंदेची शिवसेना असेल का भारतीय जनता पार्टी असेल, मात्र अजित पवार गटातील हे 2 नावं अतिशय महत्वाची आहेत. या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायला हवं असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. या मंत्र्यांची माहिती देऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नाना पटोले यांनी यावेळी सत्ताधारी पक्षावरती हल्ला चढवला आहे. आम्ही यापूर्वी विधानसभेत या विषयावरती आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकारामध्ये 4 मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत. त्यांची वस्तुस्थिती लवकरात लवकर बाहेर आणून द्यावी अशी मागणी सध्या केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असून नाना पटोले यांनी सांगितलंय. त्यामुळे या 4ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावं ही प्रमुख मागणी आहे. आता कोण आहे ती नावं, कोण आहेत ते मंत्री ते देखील जाणून घेऊया. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलंय. खरात याने अनेक व्यावसायिकांची, महिलांची, महिला अधिकाऱ्यांची, नेत्यांची फसवणूक केल्याचं दिसून आलेलं होतं. महिला आयोगाच्या अध्यक्षा, माजी अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे आणि खरातचे जवळचे संबंध असल्याचे देखील उघड झाले. आता खरात प्रकरणामध्ये आणखी 4 मंत्र्यांची नावं समोर आली आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता पुरतं गाजलं असून सरकारच्या मात्र नाकी न आल्याचं दिसतंय. यामुळे ते 4 मंत्री नेमके कुणाचे आहेत असा प्रश्न सध्या विचारला जातोय. मात्र मित्रांनो, सध्याच्या या घडामोडीमध्ये महाराष्ट्राचं सरकार त्यांची नावं द्यायला तयार नाही. आगामी काळामध्ये सगळ्यांचीच नावं समोर येऊन राज्याचं राजकारण पूर्णपणे हलणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा 1 मंत्री, शिंदेचे 2 मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा 1 मंत्री असे मिळून 4 मंत्री यामध्ये अडकल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हे समीकरण सध्या आपण जर पाहिलं तर हे बघायला वरवर जरी सोपं वाटलं तरी आतमध्ये अनेक आमदार, मंत्री, खासदार अडकल्याची जोरदार चर्चा आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी काही दिवसात संपतील. मात्र कोण कोण नेत्यांना अटक होणार ते आता लवकरच समजेल. याबद्दल आपण देखील आपला अभिप्राय द्या. धन्यवाद.